मॅचला सुरुवात एका बाजूला संघ गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने उतरला. सचिन शेट टेंबे पुरस्कृत विहान 11 श्री गणेश कासगाव आणि त्यांच्या विरोधात हर्ष 11 जय हनुमान झोवेली या दोन टीमच्या दरम्यान मॅच आपल्याला पाहायला मिळते. करण धुळे स्ट्रायकिंग गेलाय तर करण लहाने बॉलिंग मार्क वरती आहे. त्याच्या साथीनं रोहित धुळेला आपण पाहता नॉन स्ट्राईक इनला. करण वर्सेस करण हे बॅटल आता आपल्याला पाहायला मिळते. करण लहानेच्या विरोधात करण धुळे तयार झालाय. करण लहाने निघाला राईट आर्म राऊंड द विकेटनं. पहिला बॉल मॅचला होती सुरुवात. देऊया दोन्ही टीमला विजयाच्या लाख लाख शुभेच्छा. गेम ऑन. पहिलाच बॉल राऊंड द विकेट. पहिलाच बॉल खोलात टाकला. खोदून काढायचा प्रयत्न. समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. कासगावचा चिता योगेश मस्कर त्या ठिकाणी पोहोचला. चांगली फिल्डिंग. सिंगल कंप्लीट झाली. सिंगलच्या मदतीनं अकाउंट ओपन झालं टीम जन्मात झोवेली संघाचा श्री गणेश होत असताना रोहित धुळे सध्याच्या घडीला ज्यांना मागच्या मॅचमध्ये अर्धशतकीय खेळी केली होती ना तोच रोहित धुळे आता स्ट्रायकिंग वरती तयार झाला. केलच्या अगेन्स्ट रोहितसाठी या बॉलच बॅक ड्राईव्ह करायचा प्रयत्न. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा फटका एक्झिक्यूट करायचा होता. इथे देखील सिंगल मिळाली. सलगच्या दुसऱ्या बॉलवरती दुसरी सिंगल. आता करणच्या देखील मनामध्ये हेच चाललं असेल की करण लहानेचा षटक आहे ना हे खऱ्या अर्थानं आपल्याला डिफेन्सिव्ह पवित्र या षटकामध्ये धारण करावं लागेल आणि त्यानंतर पुढच्या दोन षटकामध्ये आपल्याला आक्रमकतेचं रूप धारण करावं लागेल. बट कसा सोडेल पुढे टाकल्यावरती कसा सोडेल करण धुळे. स्लॉट मध्ये होता आणि त्यानं पाठवलंय प्लॉटच्या बाहेर. हा पहिला धमाका षटकार. लॉंग ऑनला क्लिअर करणारा सिक्सर केलच्या अगेन्स्ट केडीच्या बॅटमधून. ओहो टप्पा पडला. सडनली बाउन्स होणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना बॅटर शफल जरूर झाला आणि तेच पाहिलं बॅटर बॉलर करण लहाने आणि लेग स्टिकच्या वरून या बॉलला पाठवलं. आता देखील खोदून काढलाय. सेमी हेलिकॉप्टर स्टाईलला फटका एक्झिक्यूट केला. लॉंगॉनला फिल्डर पोहोचलाय. त्या ठिकाणी भावेश होता. चांगली फिल्डिंग भावेशने केली आहे. सिंगल इथे मिळाली आणि आता सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय ते 9 अंकावरती. 9 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. 5 बॉलचा वास्तविक खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि शेवटचा एक बॉल अजून बॅलन्स आहे ओव्हर नंबर 1 मधील. रोहित धुळे पुन्हा एकदा स्ट्रायकिंग येण्यास तयार झालाय. कारण लहानेच्या विरोधात खेळ निघालाय. रोहितच्या अगेन्स्ट लास्ट डिलिव्हरी. शेवटचा बॉल उडवलाय ऑन दी अप. उडवलाय आणि बॉल चाललाय देखील. आभाळाला बुक्की मारत बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकला सिक्सर. षटकार आला मैदानाच्या आतमध्ये. सिक्सर. ओव्हर नंबर 2 ला होती सुरुवात आणि आता दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती या बॉल तयार. आदित्यला आपण पाहताय दुसऱ्या षटकामध्ये. ओव्हर द विकेटनं आदित्य निघाला केडीच्या अगेन्स्ट. पहिलाच बॉल अर्ध्या विकेट वरती आदळला आणि त्याचा खरपोश समाचार देखील घेतला. करण धुळेचा हा दुसरा ब्लास्ट. सिक्सर. क्या बात आहे. आता करण धुळे थांबायचं नाव घेत नाहीये. या आधीच्या मॅच मध्ये रोहित धुळे, आताच्या मॅच मध्ये करण धुळे.
आता दिशा पाहावी लागेल. दिशा मॅटर करते का? होय मॅटर करते. डी के सर आमच्याकडे वळतात, सांगतात अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव आता टीमच्या खात्यामध्ये ॲड केली जाते. आणि आता या व्हाईट बॉलच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 22. 22वा स्कोर कार्डवरती आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट हे बॅटल आहे, कारण एका बाजूला अग्र नामांकित संघ म्हणजे श्री गणेश कासगाव, बट त्यांच्या अगेन्स्ट बदलापुरातील दादा संघ म्हणून जयनमान जोवेली टीमला ओळखलं जातं. आणि जोवेलीचा ढाणा वाघ त्यानं पाठवलाय बॉलला लॉंग ऑफच्या बार. षटकार. चला जयनमान चामटोली टीम आपण आल्याची आपण रिपोर्टिंग करा. आणि या मॅच नंतर ओम कोंडेश्वर भोज आपण देखील सज्ज व्हा. या मॅच नंतर लगेचच आपण क्वालिफायर मॅच कव्हर करूयात. करण धुळेची तळपलेली बॅट आणि त्यानं लावली आता गोलंदाज आदित्याची वाट. आता फुलोर लेनचा बॉल आहे. लेंथ लाईन पाहावी लागेल. वन्स अगेन वाईट बॉल. संघ जाऊन पोहोचला 29 अंकावरती. 29 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. आदित्यवरती अक्षरशः आक्रमण चढवलं जात आहे करण धुळेच्या बॅटमधून. आता देखील सेमी हेलिकॉप्टर स्टाईलनं फटका एक्झिक्यूट केला आहे. आता डीपमध्ये ऋतिक लहाणेला आपण पाहिलं. चांगली फिल्डिंग लॉंग ऑफला ऋतिक लहाणेनं केली. आता सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड 30 अंकावरती. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आपण पाहिल्या. या षटकामध्ये आत्तापर्यंत 3 बॉलमध्ये आत्तापर्यंत 15 धावा खर्च केल्यात. त्यामध्ये 2 षटकार, 2 वाईट, 1 सिंगल. आता रोहित तयार. रोहित धुळेसाठी हा बॉल शॉर्ट ऑफ लेंथ होता. अर्ध्या विकेटवरती टाकला होता, बट बॉडीपासून थोडासा बाहेर ठेवला बॉल. त्यामुळेच आता विकेट किपरचा वेध घेत असताना डॉट बॉल आला आहे. सचिन शेठ टेंबे पुरस्कृत हा संघ आपण पाहताय. विहान 11 श्री गणेश कासगाव संघ आणि त्यांच्या विरोधात हर्ष 11 जयनमान जोवेली हे बॅटल आपण पाहतोय. रोहितसाठी हा बॉल आता फुलोर लेनचा भेटलाय. तो बॉल नाही सोडणार. क्रिकेटच्या खेळामध्ये चुकीला माफी नाहीये आणि बॉलला पाठवून दिला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. ओव्हर्स द बॉलर एट. बॉल सीमा पार. षटकार. स्टील 1 टू गो. लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. 36 धावा स्कोर कार्ड वरती बनल्या. 36 ऑन अ स्कोर कार्ड. आधी निघालाय. रोहितच्या अगेन्स्ट खोदून काढलाय. लॉंगॉला फिल्डर ऋतिक लहाणे. चांगली फिल्डिंग. ॲक्युरेट थ्रोपैकी कलेक्शन देखील तितकंच चांगलं. षटक कंप्लीट झालं. दुसरा आणि 2 षटकांच्या अंती धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बिनबाद 37 अंकावरती. 37 ऑन अ स्कोर कार्ड.
पहिलाच बॉल, भावेचा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती केलंय भावेचं भव्य स्वागत. रोहितच्या बॅटमधून हिटमॅन बॅटिंग, षटकार. त्रेचाळीस धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 43. 43 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पहिल्याच बॉल वरती षटकार आता भाव्याच्या विरोधात ठोकला. यावेळी देखील खोदून काढायचं होतं. एक्स्ट्रा कव्हर मधून फिल्डर वाराच्या वेगाने बॉल पर्यंत पोहोचतोय, बट बॉलनं त्याला हुलकावणी दिली. बॅकअप आलाय. तत्पूर्वी 2 कंप्लीट, तिसरीचा प्रयत्न, तिसरीचा चान्स आणि आता 3 धावा देखील वाराच्या वेगाने कंप्लीट. 46 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 46 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. यावेळी देखील हेलिकॉप्टर एक्स्ट्रा कव्हरला, फिल्डर जवळपास कोणी नाहीये. मयूर टेंबे पोहोचलाय अगदी पॉइंट मधून एक्स्ट्रा कव्हरला पोहोचला आणि त्यांना बॉलला गॅदर केला. चांगली फिल्डिंग म्हणायला हरकत नाहीये मयूर टेंबेची. 2 धावा आपल्या संघासाठी जरूर वाचवल्यात आणि या 2 धावेच्या मदतीनं टीम जन्मात जोवेली संघ जाऊन पोहोचलाय 49 अंकावरती. 49 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. धावा फलकावरती 49 बनल्यात. शेवटचं अंतिम षटक सध्याच्या घडीला सुरू आहे आणि शेवटच्या षटकामध्ये आतापर्यंत 3 बॉलमध्ये धावा खर्च केल्यात. गोलंदाज भावेशनं 12. आता पुढचा बॉल फुल टॉस होता, फुल ओव्हर लेनचा टाकला, रनर मध्ये आला आणि त्याला पाठवून देखील दिलाय. खऱ्या अर्थानं करण धुळे सध्याच्या घडीला थांबायचं नाव घेत नाहीये आणि त्याची तळपलेली बॅट आणि त्यानं लावली आता विरोधकाची वाट. सध्याच्या घडीला याच्या नावाचा बोलबाला मैदानामध्ये सुरू आहे. आम्ही मगाशी देखील म्हटलं, पहिल्या मॅचमध्ये रोहित धुळेची जबरदस्त खेळी आपल्याला पाहायला मिळाली आणि आताच्या मॅचमध्ये करण धुळे देखील अक्षरशः तुटून पडलाय. शेवटचा बॉल खोदून काढलाय, आता लँड होतोय थेट एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर जनरेट करत एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक, सिक्सर. 61 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. सलग 2 बॉल वरती 2 षटकार करण धुळेच्या बॅटमधून आल्यात. 10 मध्ये 35 बनवल्यात करण. हाफ ट्रॅकल आता पूल केला, कॅच होईल का? आधी पोहोचलाय आणि आता कॅच कंप्लीट. खेळाचं पहिला सत्र झालंय कंप्लीट आणि खेळाच्या पहिल्या सत्राच्या अंती पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना टीम हर्ष 11 जयनमान जोवेली टीमनं धावा बनवल्यात. त्या तब्बल 61 आणि 62 धाव्यांचं लक्ष उभं केलंय विहान 11 श्री गणेश काचगाव टीमच्या अगेन्स्ट.
वाचलं ते सुरुवात मंडळात 61 करायच्या 62 करण लहाने स्ट्रायकिंगला तयार. हा पहिलाच बॉल ओव्हर्स द बॉलर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. प्रेम धुळेला बीट करत बॉल चाललाय लॉंग ऑनच्या बाहेर. रन्स मिळतील आता 4. करण लहानेचा पहिला वार चौकार. पहिली बाउंड्री मैदानाच्या आतमध्ये करण लहानेच्या बॅटमधून. करण लहाने तयार. ओहो आता वेगवान बॉल आहे. ज्या वेगामध्ये टप्पा पडला ना त्याच भरधाव वेगामध्ये बॉल विकेट किपर विवेक गायकवाडच्या हातामध्ये चाललाय. डॉट बॉल आलाय. अशाच प्रकारचे जर डॉट पर्सेंटेज अभय चौधरीने या ओव्हरमध्ये वाढवले तर नक्कीच दबाव निर्माण होईल टीम श्री गणेश कासगाव संघावरती. बट करण लहाने एक असा बॅटर आहे ज्याला तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही. पण आता तेच काम अभय चौधरीनं केलंय. विकेटचा चान्स. धोक्याची घंटा. स्ट्रायकिंगला डेंजर एंडला थ्रो फेकी. फलंदाजाला परतावं लागते माघारी. ऋतिक लहाने आता मैदानाच्या बाहेर. ऑन दी अप करायचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर मधून फिल्डर लॉंग ऑफला पोहोचला. संचेक धुळेने बॉलला केला गॅदर आणि आता 2 धावा कंप्लीट झाल्यात. या 2 धाव्याच्या मदतीने स्कोर कार्ड 8 अंकावरती. 8 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. ऑन साइडला आता आडवा बॅटचा कडवा प्रहार केलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. भावेच्या बॅटमधून पहिला धमाका. बदलापूरकर चषक धमाकेदार षटकार. षटकार आलाय. बऱ्याच वेळानंतर षटकार आलाय आणि या षटकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 14 अंकावरती. 14 धावा स्कोर कार्डवरती आहेत. 62 धावांचं लक्ष आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना श्री गणेश कासगाव या टीमला आपण पाहताय. म्हणजे मास समीकरणचा जर उल्लेख करायला गेलं तर मास समीकरण आता येणारे बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 मध्ये विजयासाठी धावा करायच्यात त्या 48. 24.00च्या सरासरीनं धावगती आता मेंटेन ठेवायची आहे. पहिल्याच बॉलवरती डबल आली. 12 बॉलमध्ये 48ची गरज असताना पहिल्याच बॉलवरती डबल आली. आता समीकरण पुन्हा एकदा बदललंय. बॉल शिल्लक आहेत येणारे 11 आणि 11 मध्ये 46 धाव्यांची गरज आहे. बॅक ऑफ द हँड
आणि सध्याच्या घडीला रनार मध्ये आला करण लाणेनं बॉलला पाठवून दिलाय इमारतीच्या वरून सीमारेषा पार. कासगाव टीमचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड षटकार. चला ओम कोंडेश्वर बोस टीम आपण आल्याची रिपोर्टिंग करा. षटकार आलाय केलच्या बॅटमधून. आता अशाच प्रकारचे फटके अपेक्षित आहेत करण लाणेच्या बॅटमधून आणि ते काम त्याला करावं लागेल. राऊंड द विकेट. फुल ओव्हर लाईनचा बॉल. बाची एज घेतली. बॉल मागे चालला. थर्डमॅनला फिल्डर पोहोचतोय. इथे घडतंय काय. खोलात टाकला होता बॉल समोरच्या दिशेनं स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. हा फटका खेचलाय आणि आता इंडिया गेटच्या मधून बॉल बाउंड्री लाईन लगत तर स्टॉप केलाय. 2 धावेचा चान्स घेतला. 2 धावा आता कंप्लीट देखील झाल्यात. ओहो आता नक्कीच चेक केलं जाईल. पंच डीके सर पंच योगीराज सर आमच्याकडे वळतील यात मात्र काही शंका नाहीये. कारण जसा बॉलला टप्पा पडला ना तसा सडनली बाउन्स झाला बॉल. अतिरिक्त उसळी या बॉलनं घेतली आहे. फुल ओव्हर लाईनचा बॉल आता देखील ऑन ड्राईव्ह मैदानाच्या आतमध्ये अभय बॉल पर्यंत पोहोचलाय. थोडासा अभय पंबल जरूर झाला बट बॉलला त्यांना गॅदर जरूर केलं. आता या बॉलवरती सिंगल मिळाले आणि सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड 28-28 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. मास समीकरण आपण पाहूयात. बॉल शिल्लक आहेत येणारे 7 आणि 7 मध्ये विजयासाठी 31 धावेंची गरज आहे. 7 बॉल 34. 7 मध्ये 34. शेवटचा बॉल आला डॉट. आता मास समीकरण येणारे अंतिम बॉल 6 आणि 6 मध्ये विजयासाठी कंपल्सरी 34 धावांची गरज. सहा बॉल 34. ऑन साइडला फटका खेचून मारलाय. फिल्डर पोहोचलाय. चांगली फिल्डिंग अजय धुळेला आपण पाहिलं स्क्वेअर लेगला. उकरायचा प्रयत्न. आता बॉल मागे चाललाय. नक्कीच रन्स किती मिळतील. एकच मिळेल की पहिल्या धावेच्या प्रयत्नामध्ये बॅटर आउट होईल. आता औपचारिकता शिल्लक या मॅचमध्ये हळूहळू का होईना बट विजयाच्या दिशेनं आता वाटचाल केली आहे. करण लहानेसाठी या बॉल 4 मध्ये 32. चला टीम ओम कोंडेश्वर भोज कॅप्टन आपण या.
आणि जयमान सामटोली टीम आपण देखील आल्याची रिपोर्टिंग करा. या मॅच नंतर आपण क्वालिफायर मॅच कव्हर करूयात आणि त्यानंतर सेमीफायनल नंबर 2, त्यानंतर फायनल मॅच. शेवटचा बॉल आला डॉट. मॅच फिनिश. सामना जिंकलाय. फिल्डिंग करत असताना 62 धावा आता रोखल्यात टीम हर्ष 11 जयमान जोवेली संघानं. अभिनंदन टीम जयमान जोवेली अँड हार्ड लक टफ लक श्री गणेश कासगाव. लगेचच आपण नेक्स्ट मॅचचा टॉस इथे संपन्न करूयात. मी विनंती करेल असोसिएशन कमिटीचे